पुरंदर हवेलीमधून तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाजी झेंडे, एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे आणि महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप या तिघांच्या तिरंगी लढत होणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार संजय जगताप आहेत। सर, काय सांगाल? आता चित्र स्पष्ट झालेले आहे, कसं पाहता तिरंगी लढत पुरंदर तालुक्यात होणार आहे? पुरंदर हवेलीमध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार सुप्रियाताई सुळेंना भरघोस असं मताधिक्य मिळालं होतं आणि निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एकसंघपणे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राहुलजी गांधी साहेब असतील, त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आप आणि महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई करायला त्या ठिकाणी उतरलेलो आहोत। आज जर तुम्ही बघितलं, ही उद्याची जी लढाई आहे ही पैशाविरुद्ध सर्वसामान्य माणूस हीच लढाई त्या ठिकाणी होणार आहे। समोरच्या बाजूला प्रचंड भ्रष्टाचारी लोक आणि त्याविरुद्ध सर्वसामान्य पुरंदर हवेलीचा सर्वसामान्य नागरिक, अशा प्रकारची ही लढाई असणार आहे। आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी पुरंदर हवेलीतला सर्वसामान्य माणूस जो खऱ्या अर्थाने ह्या सरकारला, त्याचप्रमाणे ह्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी मूठमाती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या आणि या पुरंदर हवेलीचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी उभा राहील। महायुतीत एकंदरीत 2 उमेदवार आहेत, त्यांच्यातच कुठेतरी कलगीतुरा पाहण्यास मिळतोय। कसं पाहता एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुती? काय झालं माहिती आहे का की माझे वडील नेहमी मला म्हणायचे की आपल्या ओंजळीमध्ये बसतं ना तेवढंच आपलं असतं, ओंजळीतनं पडण्याच्या अगोदर दिलं पाहिजे। आमच्याकडे काय झालेलं आहे की काही मंडळींच्या ओंजळीच्या बाहेर ओसंडून व्हायला लागले, द्यायची भावना नाही आहे, त्यामुळे लढाईची भावना घेऊन येत ना ते निवडणूक लढवत आहेत। ते निवडणूक लढवत आहेत, ते आमदार होण्यासाठी लढवत आहेत। मी माझ्या लोकांचा लोकप्रतिनिधी होण्यासाठी लढवतो आहे, त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यासाठी लढवतो आहे। त्यामुळे मला खात्री आहे सर्वसामान्य माणूस पुरंदर हवेलीमधला, महिला भगिनी माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मला त्या ठिकाणी मताधिक्य मिळेल। एकंदरीत महायुतीतून हे 2 उमेदवार असल्याने एकनाथ शिंदे देखील प्रचार सभेला येणार, अजित पवार देखील प्रचार सभेला येणार। एकंदरीत महायुतीत एकत्रित असली तरी 2 प्रचार सभा आपापल्या उमेदवारांसाठी होणार। हा प्रश्न खरं म्हणजे आपण त्यांना विचारला पाहिजे की ते गणित तर आम्हालाही सुटलेलं नाही आहे, परंतु सातत्याने महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी मतांचं डायव्हर्जन व्हावं याच्यासाठीचाच प्रयत्न असायचा। आजही पुरंदर हवेली मतदारसंघामधून जवळपास 16 उमेदवार एकत्रितपणे आहेत, 2 EVM मशीन लागणार आहेत। खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस पण बारामती लोकसभेमध्ये जवळपास 3 मशीन्स आम्हाला लागल्या होत्या। त्यामुळे मतांचं विभाजन करायचं, सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मतविभाजनामधून आपलं जे चुकीचं गोष्टी आहेत, आपला भ्रष्टाचार आहे हा लपवायचा, ही साधारणतः स्ट्रॅटर्जी राजकारणामध्ये केली जाते। परंतु आता सर्वसामान्य नागरिकांनी मतदार शून्य झालेला आहे, तो या बाबतीत काही खपून पण घेणार नाही, करणार नाही। त्यामुळे ना हा प्रश्न खरं म्हणजे मला विचारण्याऐवजी त्या नेते मंडळींना आपण विचारला पाहिजे। विजय शिवतारे 10 वर्ष आमदार होते, तुम्ही 5 वर्ष विद्यमान आमदार होता। गुंजवणी प्रकल्प असेल किंवा विमानतळ प्रकल्प असेल, हे प्रकल्प 15 वर्षात सोडण्यात अपयशी झाले, अशी टीका आता संभाजीराव झेंडे यांनी केली आहे कुठेतरी। त्यामुळं पुरंदरमधील जनता ही परिवर्तन पाहते। पुरंदरमधील जनता परिवर्तन पाहतीये, ती महाराष्ट्राच्या सरकारमध्ये परिवर्तन पाहतीये, ती खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि चांगलं राजकारण आणि चांगले राजकारणी यांचं परिवर्तन पाहतीये। आदर्श राजकारणी पुरंदरच्या जनतेला नको आहे। आदर्शाचा अर्थ तुम्ही समजून घ्या, येणाऱ्या काळामध्ये पुरंदरच्या जनतेला नक्कीच कळेल की आदर्शाचा अर्थ काय आहे ते। आणि खऱ्या अर्थाने मला याच्यापेक्षा जास्त मला वाटतं खरोखर बोलायचं नाही, कारण पुरंदरच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीकडे असलेला कौल त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। पण प्रमुख कोणत्या मुद्द्यांवरती निवडणुकीला सामोरे जाणार? प्रामुख्याने मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये करोना सदृश्य परिस्थितीमध्ये पण सर्वसामान्य माणसापर्यंत आम्ही पोचलो होतो। अनेक छोट्या मोठ्या कामांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पुरंदरच्या आणि हवेलीच्या गावागावांमध्ये तळागाळापर्यंत पोचलो। छोटी मोठी वाडी वस्तीवरची गावाकडची कामं आम्ही त्या ठिकाणी केली। मोठे प्रोजेक्ट जरी करू शकलो नसलो तरी जेजुरीचा विकास आराखडा असेल, पुरंदर तालुक्यामध्ये RTOचं सेंटर
की जे कमर्शियल हब MH12चं त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. नॅशनल हायवेचं डेव्हलपमेंट असेल, अशा वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुरंदर हवेलीला एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आज आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही 50,000 टनांवरनं 7.25 लाख टनांवरती नेऊ शकलो. त्यामुळे ऊसाचा कारखाना असेल, हायर एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल मध्ये डेंटल, त्याचप्रमाणे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी कॉलेज, ह्या सगळ्या हायर एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट पुरंदरमध्ये सुरू करायचा हा एम आम्ही त्या ठिकाणी घेऊन चाललो आहे. की आम्ही आता डेव्हलपिंगकडून डेव्हलप्ड तालुक्याकडे चाललेलो आहोत. आम्ही आता बागायत तालुक्याकडे चाललेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सक्षमपणे बागायत तालुका एक सक्षम समृद्ध तालुका म्हणून त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि त्याच्याबरोबर ह्या सगळ्या समृद्धीच्या गोष्टी, इंटरनॅशनल एअरपोर्टचं चांगल्या प्रकारे नव्या जागेमध्ये एक्झिक्युशन, अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. एक चांगलं विजन, एक चांगला पुरंदर हवेली की जो समृद्ध आहे, राहण्यायोग्य आहे. आणि ज्याप्रमाणे सासवड नगरपालिका आम्ही देशामध्ये 1 नंबर आणू शकलो, उद्याच्या काळामध्ये सोनवरी जी गाव आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेततळी असणारं गाव आहे. ह्या ओळखी आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू शकलो. वॅक्सिनेशनच्या माध्यमातून देशामध्ये दुसरं गाव बहिरवाडी, जे वॅक्सिनेशनमध्ये देशामध्ये दुसरं गाव राहिलं कोविडच्या काळामध्ये. अशा प्रकारे देशामध्ये आम्ही आमची गावं किंवा आमच्या नगरपालिका 1 नंबरला घेऊन जाऊ शकलो. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर लोकांनी पुन्हा एकदा संधी दिली तर देशामध्ये पुरंदर हवेलीचं नाव हे 1 नंबरचा तालुका, सगळ्यात विकसित तालुका म्हणून निश्चितपणे असेल, याची खात्री लोकांनाही आहे. आणि मीही त्या ठिकाणी खात्री देण्यासाठी आणि तेच विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो. शिवतारे एकंदरीत असा प्रचार करतात की मी सत्तेत नसताना देखील जास्त निधी आणू शकलो, विद्यमान आमदारांना तेवढा निधी आणला. हा खरं म्हणजे एक खूप मोठं जोक आहे. 5 वर्ष आमदार, 5 वर्ष या राज्याचे मंत्री, आणि त्यांच्या काळामध्ये पाटबंधाऱ्याचं एकही प्रोजेक्ट ते करू शकले नाही. साधं एखादं नाट्यगृह नाही, सभागृहसुद्धा त्यांच्या नावावरती नाही आहे. ते विकासाची काय भाषा करणार? आज आमच्याकडे बघायला गेलं 5 गावांमध्ये शरद कृषी भवन उभं केलं आहे, नाट्यगृह उभी केलीत, गार्डन्स उभी केलीत, रस्ते जे 40-40 वर्ष झाले नाही गावांनी जोडलेत. शिवतरेंनी त्या ठिकाणी साड्या वाटायचं काम केलं आहे. आम्ही रेशीम केंद्र उभं करतोय. आकडेवारी देतात उर्वरित कांचन असेल किंवा नगर. साहेब काय माहिती आहे का, सध्याचं सरकार आहे ना हे बेडर विकासाचं सरकार आहे. हे काय करतं माहिती आहे का, आमच्याकडे एस टी स्टँडसाठी 6 कोटी रुपये दिले आणि बोंबलायला एसट्याच नाहीत तिथं. आज मला सांगा ना, गोठा बांधायला तुम्ही 10-10 कोटी रुपये देत आहे. जर गाई म्हशीच नाहीत तर गोठा काय दूध देणार आहे का? गाई म्हशीच दूध देणार आहेत ना, एसट्या द्या ना. आमच्या तळागाळाकडच्या गावाकडच्या वाडी वस्तीवरची तरुण मुलं मुली शिक्षणासाठी गावापर्यंत येतील, नोकरीसाठी येतील, सर्वसामान्य माणसं गावापर्यंत येतील, यांच्यासाठी एसट्या द्या. मुक्कामाला एसट्या नाहीत. 27 गाड्यासुद्धा आमच्या डेपोला राहिल्या नाहीत. आमच्या पोलीस स्टेशनला पोलीस नाही आहेत. हे दुर्दैव आहे. बेगडी विकासाचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. मोठं चित्र दाखवायचं, पण खऱ्या अर्थाने आम्ही काय करतो, आम्ही सर्वसामान्यांना हवंय ते देतोय. आमच्याकडे कोट्यवधी रुपयाचे फ्लॅट आहेत हवेलीमध्ये, 2-2 आणि 3-3 कोटीचे फ्लॅट, आणि बादलीमध्ये पाणी घेऊन जायचं लिफ्टमधनं. ह्याच्यासारखं दुर्दैव काय? आम्हाला पाणी द्यायचं आहे, आम्हाला लोकांना स्वच्छता द्यायची, आरोग्य द्यायचं, कायदा सुव्यवस्था द्यायची, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा आहे, आमच्या तरुणांना रोजगार द्यायचा आहे, तरुणांना कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण द्यायचं, आणि हे ध्येय ठेवून आम्ही काम करतो आहे. सर, एकंदरीत लोकसभेच्या वेळेस संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते, एकंदरीत आता अजित पवार गटाकडून उभे आहेत. कशी परिस्थिती पाहता? कारण हा काळ 2 ते 3 महिन्याचाच आहे. कशा येणाऱ्या निवडणुकीत त्याचा कितपत परिणाम जाणू? हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं कपडे बदलल्यासारखं लोक त्या ठिकाणी पक्ष बदलतात, त्याच्यावरती अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. परंतु खरोखर दुर्दैव आहे की मला वाटते महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासामध्ये असं एकमेव गोष्ट असेल की एखादा व्यक्ती किंवा एखादा उमेदवार 4-4 पक्षांचे फॉर्म भरतो आणि 2 पक्षांचे AB फॉर्म त्याला एकत्रितपणे मिळतात, आणि प्रशासनाच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून नंतर तो चॉईस करतो की कुठल्या पक्षाचं हे असावं. मला वाटते ही लोकशाही आहे ना, मला अभिप्रेत नाही आहे, आणि मला वाटते पुरंदर हवेलीच्या जनतेलाही ही लोकशाही अभिप्रेत नाही आहे. शेवटचा प्रश्न, त्या दिवशी संभाजी झेंडे यांनी विजय शिवतारेंचं कुठेतरी मानसिक संतुलन ढासळले असं बोलले. त्याच्या आधी विजय शिवतारे म्हणाले की अजित पवारांनी जो AB फॉर्म संभाजी झेंडेंना दिला कुठेतरी वैचारिक दिवाळखोरी केलेली आहे. कुठेतरी राजकारणाच्या पातळीवरती हा भाषेबद्दलचा स्तर घसरताना दिसतो.
वयाच्या 40-50मध्ये अतिशय आयुष्यभर 24 तास वेळ देऊ शकणारा जनतेसाठी मी उमेदवार आहे आणि मला वाटते सक्षम हेल्दी दर 6 महिन्यांनी कडेपठार चढून जाणारा मुंगी घाटासारखा घाट चढून जाणारा उमेदवार पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी आहे. सुखदुःखामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सकाळी 6 पासून पहाटे 6 पर्यंत म्हणजे 24 तास कधी कुठल्याही प्रसंगी उपस्थित राहणारा सक्षम हेल्दी. उद्या मला पळायला सांगितलं तरी इथून मी हडपसरपर्यंत पळू शकतो, मतदारसंघ पळत जाऊ शकतो. आता मी उद्याच्या 10 तारखेपासून मोटरसायकलवरती जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं की मी त्याच्या पलीकडे जास्त बोलणं उपयोगाचं नाही आहे. कोणाच्या मानसिकतेवरती आघात करणं, कोणाच्या वयावरती आघात करणं, कोणाच्या ह्याच्यावरती आघात करणं हे योग्य नाही आहे. आज मी माझ्या वडिलांच्या जागेवरती केव्हा आलो किंवा प्रत्येक परिवारामध्ये आपण स्वतःकडेही बघा, आपण कधी आलो ते कळत नाही आपल्याला परिवारामध्ये. आज स्थित्यंतर होत राहतात, आपल्याला जावं त्या ठिकाणी करावं लागतं. जी संधी मिळते त्या ठिकाणी प्रत्येकाची स्पेस ठरलेली असते, त्या स्पेसमध्ये त्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आज मार्गदर्शकाने मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, फील्डवाल्यांनी फील्डमध्ये काम केलं पाहिजे. एखादा सब इन्स्पेक्टर किंवा एखादा पोलीस अधिकारी वयाच्या 60व्या वर्षी फील्डमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम नाही करू शकत. त्याला बॅक ऑफिसमध्ये मॅनेजमेंट की क्राऊड कंट्रोल करणं, मॅनेजमेंट करणं, दंगल होऊ नये म्हणून काम करणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज फील्डवरती काम करायला त्या ठिकाणी एनर्जेटिकच माणूस हवा आहे असं मला वाटतंय. 23 तारखेला खात्री वाटते बोलस. निश्चितपणे मला पूर्णपणे त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा, राहुलजी गांधींच्या विचाराचा आणि उद्धवजी ठाकरेंच्या विषयी एक प्रचंड सहानुभूती असणारा असा माझा तालुका आहे. त्या ठिकाणी निश्चितपणे मला खात्री आहे मी खूप चांगल्या मताधिक्य आणि खूप मोठे आशीर्वाद सर्वसामान्य जनतेचे उत्स्फूर्तपणे आहेत. आज गावागावामध्ये जात असताना केवळ मला सर्वसामान्य जनता एकच म्हणते, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते पुरंदरचे आमदार संजय जगताप कोरोनामध्ये केलेलं काम असेल किंवा येणाऱ्या पुरंदरमधील जे प्रकल्प असतील ते पूर्ण केले जातील आणि 23 तारखेला हा गुलाल आमचाच असेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.